नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। छबिनाच्या माध्यमातून करोडो रुपयांची उलाढाल, मनोरंजनासह महिला वर्गाची खरेदीसाठी झुंबड। दक्षिण रायगडमधील सर्वात मोठी जत्रा समजली जाणारी महाडचा छबिना उत्सव 18 फेब्रुवारीच्या रात्री व 19 रोजी संपन्न झाला असून गेली 2 दिवस करोडो रुपयांची उलाढाल झाली। छबिन्याची रात्र व मोड जत्रा या 2 दिवसांच्या कालावधीत मनोरंजन पाळणे व महिला वर्गाच्या साहित्य खरेदीसाठी दुकानात झुंबड पाहावयास मिळत होती। महाडच्या वीरेश्वर महाराजांच्या छबिनोत्सवातील 18 फेब्रुवारी 2026ची मुख्य रात्र विविध देवदेवतांच्या पालख्या आपल्या उंच उंच काठ्या घेऊन वीरेश्वराच्या प्रांगणात आल्या होत्या। मानाची झोलाई देवीची पालखी रात्री 2 वाजता वीरेश्वर देवस्थानमध्ये आगमन होताच भक्तांकडून गजर करण्यात आला, तर बाहेर गावरान खालूबाजा व नगाऱ्याच्या तालावर तरुणाई नाचाचा आनंद लुटत होती। हे मंदिर परिसरात हजारो भाविक महिला हा आनंद लुटत होते, तर दुसरीकडे चाकरमानी पंचक्रोशीतील तरुण महिला मनसोक्त खरेदीचा आनंद लुटत होते। यामध्ये बेडशीट, उशी कव्हर, फ्लॉवर पॉट, फ्रेमसह महिला वर्ग बांगड्यांसह कानातील गळ्यातील शोचे दागिने खरेदी करण्यासाठी विविध दुकानात गर्दी करत होते। जत्रेतील दुकानांसमोर खरेदी विक्रीचा जोर आणि भाविकांच्या उपस्थितीचा महापूर अशा वातावरणात पोलीस प्रशासनाची CCTVच्या माध्यमातून करडी नजर देखील उत्साही व दंगा करणाऱ्या तरुणांवर टाकत होती। त्यातच भक्तिभावाने देवदेवतांच्या ओटी भरण्यासाठी महिलांची लगबग वीरेश्वराच्या चारही बाजूला चालली होती। छबिनोत्सवामध्ये सामील होणाऱ्या दुकानदारांची संख्या खूप वाढली आहे। आज मितीला 1200हून अधिक दुकाने आणि 50 ते 60 विविध प्रकारचे पाळणे या छबिनोत्सवात सामील झाले होते। लहान मुले व बच्चे कंपनी लहान आगीनगाडी सह उड्या मारण्याच्या खेळाचा आनंद लुटत होते। जागतिक आर्थिक मंदीचे सावट असताना व महिन्याचा शेवटचा आठवडा असताना या वर्षातून एकदाच सर्वांना एकत्र आणणाऱ्या उत्सवात मोठ्या प्रमाणावर खरेदीची उलाढाल झाली आहे। छबिना उत्सवामध्ये आकाशात पाळणा, कबशी, मौत का कुआ, टोरा टोरा आदी मनोरंजन करणारे साहित्य ठिकाणी गर्दी होत होती, तर मातीच्या सुबक वस्तू, बांबूंच्या वस्तू, लहान मुलांच्या खेळण्याच्या वस्तू, महिलांच्या बांगड्या, मेकअपचे साहित्य, घरगुती शोभेच्या वस्तू सह मिठाईचे दुकानं या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे। गेले 6-7 दिवसांच्या काळात देवस्थान पंच कमिटीसह स्वयंसेवक पोलीस प्रशासनही सज्ज होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खार पाटील, महाड।